आता समजा त्यांना मी 8 दिवस म्हणलं ते 10 दिवस म्हणले आणि समजा ते दिले चांगलाच आहे ना. नाही दिल्यावर मग बघू बा, नाही दिल्यावर ठीक आहे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा रात्री फोन लावला होता, पण ते कामात होते, त्यांनी उचलला नाही, परत आला 4-5 मिनिटांनी लगेच आला. त्यांनाही सांगून टाकलं उद्याच्या कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी काढायचा, कारण बांधावर मी गेलो. माय बापा इतकी बेकार परिस्थिती आहे. अरे बाप, त्या बोत आणि वाईच्या परभणी जिल्ह्यातल्या आम्ही एका गावात गेलो. पुन्हा लागा लागलं का? आणि आपल्याला काहीच लागत नाही म्हणून ते कतरले. आपल्याला उन्हाळा लागाना, पाऊस लागाना, ते मध्ये हे नेमके कशाचे पोलादाचे तयार झालेले आहेत का काय, मराठ्याचे पोट्टे लय व्यापार येत नाही. रात्री भाई बी म्हणले किधर भी जाओ, लय मोठे लोक दिखते कहा भी जाओ म्हणले, नुसती गर्दीच गर्दी. मेरे आयुष्य में 44 वर्ष में मैंने पहिलाच देखा. बहिणी म्हणले शेंग आणल्यात रात्री 3 घंटे. आणि चांगला माणूस आहे, तेव्हा मला मी सरळच करतो त्यांना गेल्यावर, आणि करू शकतो ते माझ्यासारखंच आहे. ते बी कसा कच बोलू बाबा, मीडिया बघत नाही, भाषणात काय ठोकीन त्याचा भरोसाच नाही. अर्थच पाहिजे ते अर्थाशिवाय सरळ नाही होत. त्या वाईला आपले करायचे, पण अर्ज एक द्या ना, अर्ज तुम्ही इतके दिले. आपले करायचे पण तुम्ही अर्ज इतके दिले, मग डोकंच बंद पडले. नुसते अर्जाचीच लाईन आहे सध्या अंतरवाली. भयानक अर्ज आलेत, काय नाव द्या राव तुम्हाला राजकारणाचं द्या का. यांच्या म्हणण्यावरती आपलं जीवन नाही चालणार, यांच्या म्हणण्यावरती आपलं जीवन चालणार नाहीये, म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे. आणि त्यांना रात्री मी पुरावे तसे दिले. आणि दुसरा विषय त्यांच्यापाशी मांडला की माझा शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यायची, अर्धवट फिरधवट नाही. आणि त्या त्रुट्या, ते काय आडी अडचणी, ते कोणचं ई पाहणी, तलाठी, मंडळ अधिकारी, हे लफडं काय मला सांगू नका बाबा. ते येत आहे 11 वाजता, तलाठी उठवतोय 12 वाजता, त्याला गावात नुसतं वाजते 2, तर त्याच्या गोळ्याचा टाइम होतोय, ते 5च्या आत घरी जात आहे, मेला मा शेतकरी. ते लफडं पाहिजे नाही म्हणा. आणि अरे हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं, मी कृषी मंत्र्यालाच फोन लावला. म्हणलं भाऊ, मी काय गावात फोन लावत नाही भाऊ, पण मग शेतकरी अडचणीत आला आणि खातं नेमकं तुमच्याकडे, तेवढे खप पैसे देऊन टाका. ते म्हणे सरसकट द्यायचे. आणि गेला बोलून, आणि माझ्या संग एकदा बोललं की वाजलंच. आता सरसकट म्हणल्यामुळं सरसकटच दे नाही, कारण शब्द काय मी दिलेला नाही, शब्द दिलाय कृषी मंत्र्यांनी, आणि मग सरसकट द्यायचा आता कृषी मंत्र्यांनी. नाही तर भाऊ सामना आपल्या संग आहे. त्या आमदाराची त्यांनी त्याच्या भाषणातून विचारलेले, त्याला उत्तर जरा समोरच देतो, इकडून देऊन उपयोगच नाही. कारण त्याच्या मनातलं आम्ही सगळं सोडलो होतो की जरा जाऊ द्या, चूक ही प्रत्येकाची होती, पण ते देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलायला लागला. माघारी आल्या, त्याची स्वतःच्या भाषा बोलत होता, त्यावेळेस त्यांच्याविषयी आमच्या मनात माया येत होती, तर ते आता मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. माय बाप तुम्हाला सांगतो, या असल्या चावलादींनी मराठा एक येऊ दिला नाही. मराठ्यात जे पसरलेला अवलाद येत नाही, ज्यांना आरक्षणाची गरज नाही, त्यांनीच आतापर्यंत मराठा एक येऊ दिलेला नाही. हे आपल्या बेरजेत धरूच नका, कारण हे जर अशा कार्य करत असले, तिकडूनच बोलत असले, प्रश्न सरकारचा आहे. आरक्षण देण्याच्या हातात सरकारच्या, सध्या राज्यकर्ते जमात म्हणून सरकार भाजपा सरकारचं नेतृत्व करत आहे.
विधानसभा अस्तित्वात असताना मुख्यमंत्र्यांचं काम आहे जनतेचे प्रश्न जाणून घेणं, पण तुम्ही जर मंत्रिमंडळाला उपमुख्यमंत्री काम करून देणार नसाल तर बाकीच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी काम करायचं कसं? देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना दिलेले शब्द पूर्ण केले पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मी नाही काढला, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना मी नाही काढली. 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायचं ठरवलं तुम्ही, राज्यपालांच्या सह्या आणल्यात तुम्ही, विशेष अधिवेशन बोलवून ठराव केलाय तुम्ही. हा कधी मागवल्याचं कामही तुम्हीच केलं आणि आता सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करण्याऐवजी तुम्ही आमच्याच मराठ्यांचे आमदार आमच्याच विरोधात घालायला लागले. यांनी किती विरोध केला तरी माझा गोरगरीब मराठा मागे सरकणार नाही. यावर या महाराष्ट्रातल्या राज्याची दिशा ठरणार आहे, कारण आपण एकटेच 50-55% आहेत. कोणाला किती वळवळ करू द्या, कितीही छगन भुजबळने ताकद लावली तरी त्याचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. ते तर बोलतच नाही आता, गप बसला असा गप. त्याला म्हटलं गप बस निवडून येईल का, तरी पण नाही. तिथं सगळ्या पक्षातले मराठी एक झाले. ते म्हणते जर आता एवढ्या वेळेस एक जण याला घालवायचं. रात्री सुद्धा त्यांचे माझे आमदार आले होते. काय नाव होतं का नव्हते, नाव लय चित्रकर तिकडे. ते म्हणते ते सुद्धा खूप लावून धरलं होतं रात्री. त्यांनी फक्त मराठा आरक्षणाला विरोध केला आणि मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं. माझा एकच सवाल आहे तुम्हाला या भोंगडी बैठकीच्या निमित्त, ज्यांनी आरक्षण घेतले आणि त्यांचा समाज आणि त्यांचे लेकरं मोठे झाले त्यावेळेस मराठ्यांचा कधीच पोट दुखलं नाही. ज्यावेळेस त्यांना मराठ्यांनी निवडून दिलं त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकायला मराठा होता आणि नाचायला सुद्धा मराठा होता. आमचं कधीच तुमच्याविषयी पोट दुखलं नाही. तुमची जात आणि तुमच्या जातीचे लेकर अधिकारी बनले. तुम्ही तुमच्या जातीला आरक्षण दिलं त्यावेळेस आमच्या डोळ्याला आम्ही ते बघितलं. आम्ही कधीच तुम्हाला दिलेल्या आरक्षणाला विरोध नाही केला. तुम्ही कुठलंही आंदोलन न करता आरक्षण घेतलं, कोणती समिती नसताना आरक्षण घेतलं आणि नोकऱ्यात गेला. आमच्या मराठ्यांना कधीच वाईट वाटलं नाही. मराठी 42 वर्षापासून रस्त्यावरती आम्ही आमचा संघर्ष करून आरक्षण मागतोय. आमच्या लेकरांचे बलिदान गेले. करोडोच्या संख्येने मराठा रस्त्यावरती. त्याचबरोबर आमच्या हक्काचं आरक्षण आहे तरी तुम्ही मिळू देत नाही. तुमचं पोट दुखण्याचं कारण काय? आम्ही तुमचं आरक्षण मागतच नाहीये. तुम्हाला आता आरक्षण मिळालं 90 आणि 1967ला. तेही आमच्या डोळ्यात एकटा आमच्याच लोकांनी दिलंय. आमचा 1884 पासूनच आहे. तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करणारे कोण? का तुम्हाला आमचे लेकर मोठे होऊ देऊ वाटत नाहीये? हा संघर्ष गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.